show powered by Her Highness, for the women, by the women, affordable and safe housing only for women. या सत्रामध्ये समाजातील इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीजना आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट करतो, त्यांचे विचार आपल्यापर्यंत मांडतो. तशीच आज एक छान इन्स्पायरिंग व्यक्ती आपल्याशी गप्पा मारणार आहे. बाय एज्युकेशन ही इज अ लॉयर, बट माय डिअर फ्रेंड्स, प्रोफेशनली he is known as a ad man and a theater person. गेस करू शकताय हो की नाही? चला तर मग आपण त्यांना भेटूया. लेट्स गो. सो हॅलो फ्रेंड्स, आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय ते मिस्टर भरत दाभोळकर. पीपल नो हिम ॲज अ ॲड मॅन और ॲड गुरु. त्यांचं एक वाचत असताना एक मला मिळालं, ॲड्स वर्क इफ द आयडिया इज सिम्पल. सो माझ्या मते सर, ॲडव्हर्टायझिंग म्हटल्यानंतर खूप मोठी कॅम्पेन्स आणि खूप मोठा मीडिया, खूप मोठे खर्च, हिरो हिरोईन्स, वी लुक ॲट दॅट वे. सो हाऊ यू डिफाईन ॲज अ ॲड इज व्हॉट? सिम्प्लिसिटी कशी काय असू शकते त्याच्यात? काय आहे ना की ऍडव्हर्टायझिंग इज ते जेवढं जास्त सिम्पल असेल ना तेवढं जास्त इफेक्टिव्ह असतं. लोकांना काय वाटतं की आपण क्रिएटिव्ह काम करतोय म्हणजे काहीतरी आपण क्रिएटिव्ह केलं पाहिजे, आपण काहीतरी कविता केली पाहिजे. लोकांना म्हणजे बाकीचं साधं वाक्य कोणी लिहू शकतं, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणजे आपण क्रिएटिव्ह करायला पाहिजे. ते हे क्रिएटिव्ह करायला पाहिजे हे चुकीचं असतं. सगळ्यात सिम्पल जी ऍड असते, म्हणजे मला आठवतं मी कित्येक वर्षापूर्वी एकदा हाँगकाँगमध्ये एका दुकानावरती एक बोर्ड बघितला होता, दॅट सेड सीडलेस ग्रेप्स व्हेरी स्वीट अवेलेबल हिअर. तर माझं म्हणणं ही उत्तम ऍड आहे. तर काय आम्ही केली असती, एखाद्या एजन्सीने केली असती, तर मग आपण त्याला म्हटलं असतं की नेचर्स बाउंटी नाव ब्रिंग्स टू यू, वी ब्रिंग इट टू यू विथ द प्रिस्टीन फ्रेशनेस ऑफ. ह्याला काही अर्थ नसतो. सीडलेस ग्रेप्स व्हेरी स्वीट म्हणजे जो ग्राहक आहे ते हे बघतोय की द्राक्ष सीडलेस आहेत का, ही गोड आहेत का. तर ऍड शुड बी ॲज सिम्पल एज दिस. ओके. मला वाटतं उगीच त्याचं मोठं काहीतरी करून क्रिएटिव्ह करण्याला अर्थ नसतो कधी. इट हॅज टू बी इनोव्हेटिव्ह आणि सिम्पल. I see. Sir, then how you defined as a different ad man, you know? बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही खूप ऍड एजन्सी बघतो किंवा कॅम्पेन्स बघतो, पण तुमच्या सगळ्या ऍड्स आम्हाला वर्षानुवर्ष आठवणीत राहतात किंवा त्या वर्षानुवर्ष इम्पॅक्ट मध्ये राहतात. सो हाऊ यू डिफाईन ॲज अ डिफरंट काइंड ऑफ अ क्रिएटिव्ह पर्सन दॅन अदर्स? मी म्हटलं डिफरंट असं काही नाही आहे. इट हॅज टू बी एक सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड. आणखीन जास्ती कॉम्प्लिकेटेड. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. आम्ही भारतातलं पहिलं कॉक्रोच स्प्रे जो होता हिट, तो आम्ही लॉन्च केला होता. आणि आमची कॉम्पिटिशन मध्ये होते, मला वाटतं बेगॉनचा एक बेगॉन स्प्रे होता बायरचा. त्यांचं बजेट आमच्यापेक्षा मला वाटतं 5 पटीने जास्त मोठं होतं, म्हणजे आमच्या क्लायंटपेक्षा. आणि त्यांनी मोठमोठ्या कॅम्पेन्स केल्या. त्यांनी अगदी 4, 5, 6 फिल्म्स केल्या. त्यांनी खूप अगदी झुरळांना कसं आपण घाबरून आपण काय करू शकतो वगैरे वगैरे केलं. आम्ही अशी कॅम्पेन केली त्याची की कॉक्रोच कॉक्रोच हिट, आमच्या ब्रँडचं नाव होतं हिट. आम्ही म्हटलं कॉक्रोच कॉक्रोच हिट कॉक्रोच नो कॉक्रोच. तर आम्ही जेव्हा ती प्रेसमध्ये ऍड केली तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही एका डाव्या बाजूच्या पानावरती टाइम्स ऑफ इंडिया का कुठलाही जो पेपर असेल तो अख्खा आम्ही झुरळांनी भरला, असा म्हणजे खरे फोटोग्राफ्स घेऊन झुरळांचे. तो अख्खं पान आम्ही भरलं झुरळांनी. आणि राईट साईडचं जे पान होतं ते कम्प्लीट पांढरे होतं, त्यावर फक्त एक हिटचा एक कॅन होता. आणि इकडे लाईन होती लेफ्टला कॉक्रोच कॉक्रोच, राईटला होतं हिट कॉक्रोच नो कॉक्रोच. त्यात आणखीन काहीही क्रिएटिव्ह नव्हतं. आणि आम्ही दोघांनी एकत्र लॉन्च केले प्रॉडक्ट, म्हणजे बेगॉनने आणि आम्ही. आणि आमचा मार्केट शेअर 60% होता. म्हणजे बाय स्पेंडिंग 3 times लेस आमचा मार्केट शेअर 60% होता. कारण आर ऍड वॉज सिम्पल. त्यात काही फारसं सांगायची गरज नसते की तुमची कॉक्रोचेस खराब असतात, तुमच्या तब्येतीला बरी नाहीत, ती किळसवाणी असतात, सांगायची गरज नसते. लोकांना माहिती असतं ते. आम्हाला दाखवायचं हे होतं की तुम्ही
हिट मारलं तर कॉक्रोच तुमच्या घरात येणार नाहीत. हिट कॉक्रोच नो कॉक्रोच. तर जेव्हा इतकी सिंपल ऍड असते तेव्हा ती ऑलवेज इफेक्टिव्ह होते. उगीच क्रिएटिव्ह करण्यामध्ये काही अर्थ नसतो. तुमच्या आता बोलण्यातनं मला 2-3 महत्वाचे गोष्टी समजतात सर. बाय ग्रॅज्युएशन यू आर अ लॉयर and you are talking about the business, you are talking about the creativity and you are talking about the growth of the client. So lawyer म्हटल्यानंतर आम्हाला एक डोक्यामध्ये वेगळे विचार असतात. तुम्ही त्या विषयाला धरूनच तुम्ही विचार करू शकता. पण हे कसं काय? हाऊ द लॉयर बिकम अ ऍड मॅन, ऍड गुरु अँड द थिएटर पर्सन. आपण थिएटर पर्सन कडे सर येणारच आहोत, कारण तुम्हाला मी एका भागामध्ये सीमित करू शकत नाही. So we are creating another episode number 2 of Mr. Bharat Dabholkar. So how lawyer become an advertising man? मी सांगू का, मला लॉयर व्हायचंच नव्हतं कधीही. मला IPS ऑफिसर व्हायचं होतं. Oh my. माझी लहानपणापासून माझी अँबिशन, म्हणजे मी 3 वर्षाचा असल्यापासून माझी अँबिशन होती की मला पोलिसात जायचं आहे आणि IPS ऑफिसर व्हायचं आहे. म्हणून मला जेव्हा मी BA विथ ऑनर्स केलं तेव्हा माझी पहिली इच्छा अशी होती की आता आपण लॉ करूया, म्हणजे आपल्याला IPS मध्ये त्याचा खूप फायदा होईल. म्हणून मी लॉ घेतलं होतं. आणि लॉ मध्ये मला असं जाणवलं की मी फारसा अभ्यास न करता खूप पेपर लिहायचो, म्हणजे पानं भरून लिहायचो मी. तर एकदा मला एका आमच्या प्रोफेसरनी बोलवलं. ते म्हणाले की भरत, तू हा जो तू लिहिलायस पेपरमध्ये एवढा 3 सप्लिमेंट लिहिल्यास, ते तुला काय आहे तुला माहिती आहे का? तर म्हटलं नाही. ते म्हणले भरत, कीप इन माइंड की लॉ इज अ व्हेरी एक्झॅक्ट प्रोफेशन. This is not flights of creative fancy. Law needs lot of studies, lot of case studies, आणखीन अगदी एक्झॅक्ट असायला पाहिजे लॉ. तर यू डोंट गेट इन टू बिईंग अ लॉयर. तू काहीतरी वेगळं काहीतरी कर. म्हणून मी ऍडव्हर्टायझिंग केलं. पण माझी इच्छा लॉयर व्हायची नव्हती, माझी इच्छा IPS ऑफिसर व्हायची होती. नाही, पण मग IPS पण नाही झालात तुम्ही. तुम्ही एकदम वेगळ्या फील्ड मध्ये आलात जिथे क्रिएटिव्हिटी आणि बरं नुसते आलात असं नाही सर. तुम्ही एक प्रचलित असे ऍडमॅन आहात किंवा आज ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुमचं नाव खूप वेगळ्या लेवलला घेतलं जातं. हाऊ दिस जर्नी? कारण कितीतरी अशी मुलं असतात 19-20व्या वर्षी किंवा 22-23व्या वर्षी, त्यांना समजतं की जे आम्ही शिकलोय ते आमचं पॅशनच नाहीये. So how you have identified की माझं क्रिएटिव्ह? मी जेव्हा लॉ करत असताना मी नोकरी करायचो. मी तेव्हा फोर्ब्स कॅम्बेल जी एक टाटांची कंपनी आहे त्यात मी मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून होतो. म्हणजे आम्हाला 3 वर्ष बिझनेस मॅनेजमेंट कोर्स पण होता. तर मी सकाळी लॉ कॉलेज करायचो, आणखीन दिवसभर नोकरी करायचो ऍज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग. तर तेव्हा तिकडे आमच्या खूप एजन्सीज होत्या मोठमोठ्या, त्यांची कामं मी बघायचो की बाबा हे असं प्रेझेंट करतात आमच्या ह्या प्रोडक्टसाठी. मला नेहमी वाटायचं हे काय बरोबर करत नाही, आपण ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. नेहमी मी आपलं क्रिटिसाइज करायचो, बसलो आम्ही गप्पा मारत की रे काय एवढी काय चांगली कॅम्पेन नव्हती ती, आपण जास्ती चांगली करू शकलो असतो. मग लोक मला म्हणायचे, अरे भरत, रादर दॅन सिटिंग अँड क्रिटिसाइजिंग अदर पीपल्स कॅम्पेन्स, मग तू का नाही जॉईन होत ऍडव्हर्टायझिंग करायला, आणखीन तू कर कॅम्पेन्स. म्हणून मग मी विचार केला की आपण एजन्सी जॉईन करावी. आणि मी एक 8-10 एजन्सीना अप्रोच केला असेल. तर कुणालाही मी नको होतो. त्यांचं म्हणणं की बाबा यू डोंट हॅव एक्सपिरियन्स इन ऍडव्हर्टायझिंग, यू आर अ लॉयर. ऍब्सोल्युटली. मला क्रिएटिव्ह करायला, मला आय वॉन्टेड टू गो ऍज अ क्लायंट सर्व्हिसिंग पर्सन. तर ते म्हणले की यू डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स इन ऍडव्हर्टायझिंग, आम्ही तुला का घेऊ. तर माझ्या नशिबाने डिकुना असोसिएट्स म्हणून जी एजन्सी आहे जी अमूलचं हँडल करायची, अमूलचे 2च सेवा प्रॉडक्ट्स होते, आणि त्यांनी मला घेतलं ऍज अ क्लायंट सर्व्हिसिंग पर्सन. आणि आमच्या एजन्सीचे खूप मोठे मोठे क्लायंट्स होते आमचे, म्हणजे अमूल होता, LIC होता, फर्बर्टसन म्हणजे विजय माल्यांची जी कंपनी होती ती होती आमची, नंतर बँक ऑफ इंडिया होता, खूप असे होते, पार्ले होते. तर तिकडे सँडोज होता, ग्लॅक्सो होता आमचे क्लायंट्स, टाटा टी होता. तर तेव्हा जेव्हा मी क्लायंट सर्व्हिसिंग करायचो तेव्हा मला असं जाणवलं की बाबा आपण क्लायंटला भेटून परत एजन्सीमध्ये यायचं, क्रिएटिव्ह माणसांना ब्रीफ करायचं, मग ते कॅम्पेन तयार करतील, मग आपण परत जाऊन विकायची. त्यात क्रिएटिव्ह माणसांचे नखे खूप असतात, मग त्यांचे समजावून त्यांचं हे करत करत त्यांना अगदी मनधरणी करत आपण कॅम्पेन करून घ्यायची. त्यापेक्षा आपणच का लिहू नये, म्हणून मी लिहायला चालू केलं. तर माझ्या क्लायंट्स वरती मी क्रिएटिव्ह काम करणं, आणखीन क्लायंट सर्व्हिसिंग करणं, हे दोन्ही मी एकत्र करायचो. आणि ते लोकांना, क्लायंट्सना आवडायचे माझ्या कॅम्पेन्स. म्हणजे मी मराठीमध्ये करायचो, हिंदीमध्ये करायचो, गुजरातीमध्ये कॅम्पेन्स करायचो, आणि त्या सगळ्या क्लायंट्सना आवडायच्या. त्यामुळे माझा पुढचं जी जर्नी सुरू झाली
विच वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ क्रिएटिव्ह आणि क्लायंट सर्व्हिसिंग. ओके. म्हणजे माझ्या कम्प्लीट कारकिर्दीमध्ये मी कंटिन्युअसली क्रिएटिव्ह आणि क्लायंट सर्व्हिसिंग दोन्ही करत आलो. ओके. ओके. So I think both help you handling the clients. हो. Can I just understand तुम्ही कुठल्या पिरियड बद्दल बोलताय, म्हणजे which year you are talking about? मी बोलतो आहे 80s ते आता 2018 पर्यंत. ओके. 1979-80 ऑनवर्ड्स. म्हणजे खरं सांगायचं त्या काळामध्ये इंटरनेट आणि ही जी आता जी आपल्याकडे सगळी माध्यमं उपलब्ध आहेत ती काहीच नव्हती. आणि आय स्टील रिमेंबर की अमूलची ऍड म्हटलं की तुमचा चेहराच आठवतो बाय डिफॉल्ट टुडे, आज सुद्धा. म्हणजे मला असं माहिती आहे की अमूल बटर जे आहे, अमूल बटर मी चालू नव्हतं केलेलं. ती जाहिरात जी होती की आपण होर्डिंग वरती जाहिरात करायची, किंवा ती मुलगी जी होती अमूलची, किंवा ती लाईन जी होती अटरली बटर, ती माझी लाईन नाहीये. एक आमच्या जिंगल मधली शेवटची लाईन होती ती. ओके. अमूल इज द आन्सर टू युअर विशेस, इट्स अटरली बटरली डिलिशियस. ओके. ते कॅम्पेन तेव्हा ते करायचे. मला वाटतं माझं कॉन्ट्रीब्युशन पुढची 15 वर्ष असं होतं की त्याला मी इंडियन केलं. त्या मुलीला मी इंडियन कपडे घालायचो, मग मराठीमध्ये ऍड करायचो, गुजरातीमध्ये करायचो अहमदाबादसाठी, किंवा तामिळनाडूमध्ये आम्ही तामिळ ऍड करायचो, जे पूर्वी करत नसायची. तर माझं कॉन्ट्रीब्युशन त्याला हे होतं की मी त्या मुलीला आणखीन त्या कॅम्पेनला इंडियन केलं, जे पूर्वी होत नव्हतं. कारण इंडस्ट्रीमध्ये काय होतं तेव्हा, आता थोडं कमी झालंय, इंग्रजीचं वर्चस्व फार होतं. इंग्लिशमध्ये कॅम्पेन क्रिएट करणं हे मुख्य होतं. मग तुम्ही त्याचे ट्रान्सलेशन किती भाषामध्ये करा, पण मेन कॅम्पेन जी होती ती नेहमी इंग्लिशमध्ये असायची. तर मी ते ब्रेक केलं की क्रिएटिव्हिटीला काही लँग्वेज नसते, तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही क्रिएटिव्ह करू शकता आणि मग त्याची ट्रान्सलेशन कुठल्याही भाषेमध्ये होऊ शकतात. तर मी जेव्हा अमूलचे लिहायला सुरुवात केली किंवा बाकीच्या माझ्या कॅम्पेन लिहायला सुरुवात केली, त्यातनं मी हे इंग्लिश, हिंदी, मराठी ह्याचा खूप वापर करायचो आणि त्याचा उपयोग जास्ती झाला, कारण लोकांना ती भाषा जास्ती आवडते. तेव्हा लोकांना ती हे वाटायचं, अचंबा वाटायचा की ही कसली भाषा आहे ही, तेव्हा त्याला इंग्लिश हे नाव तेव्हा पडलं नव्हतं. तर लोक म्हणायचे, हू दिस मॅन रायटिंग इन सम फनी, ही नॉट रायटिंग प्रॉपर इंग्लिश, प्रॉपर हिंदी, काय मधलं झेडगुजरी काय लिहितोय वगैरे. पण पुढे मग थँकफुली इट बिकेम अ फॅशनेबल लँग्वेज, किला मग आता इंग्लिश म्हणतात, एखादा मध्ये शब्द इंग्लिश, मध्ये मराठी, मध्ये हिंदी असं करून. तर माझ्या सगळ्या कॅम्पेन तशा व्हायला लागल्या होत्या, त्याचा मला खूप ऍडव्हान्टेज मिळाला. पण मग सर, हे एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला तुमच्या जॉबची किंवा तुमच्या बिझनेस करताय त्याची इनसिक्युरिटी वाटली नाही की अरे हा क्लायंट निघून जाईल? बिकॉज आय एम अ बिझनेस पर्सन. सो नाही होतं, कारण की क्लायंट इज कन्सर्न विथ सेल ऑफ हिज प्रॉडक्ट. बट आणि ऍडव्हर्टायझिंग आपण एखादी कॅम्पेन केली ती नाही चालली कॅम्पेन, तर यू कॅन चेंज दॅट कॅम्पेन. ऍडव्हर्टायझिंग इज अ अलाइव्ह प्रोफेशन. तुम्ही असं नाही की बाबा कॅम्पेन केले म्हणजे आपण वी हॅव टू स्टिक टू दिस कॅम्पेन. आता अमूलची आमची होर्डिंग जी होती ती आम्ही दर 8 दिवसाला आम्ही चेंज करायचो. तर समजा एखादं नाही चाललं, लोकांना नाही आवडलं, तर आम्ही चेंज करतो आहोत ते. त्यामुळे क्लायंट्स आणि माझ्या नशिबाने मला असे क्लायंट्स मिळाले की यू आर विलिंग टू टेक द रिस्क विथ मी. ऍब्सोल्युटली. त्याची फार गरज आहे. मी नेहमी म्हणतो, आमच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये कसं एक म्हण आहे की एव्हरी क्लायंट गेट्स द ऍडव्हर्टायझिंग ही डिझर्व्स. तेव्हा जे कोणी क्लायंट्स होते ज्यांनी रिस्क घेतली की आमच्याकडे जास्ती पैसे नाही आहेत, पण आम्ही रिस्क घेऊन काहीतरी आपण वेगळं करूया, जे अमूलनी केलं, जे मग गुड नाईट आणि हिट ह्या लोकांनी केलं, किंवा फ्रुटीनी केलं, त्या लोकांनी रिस्क घेतल्या आणि त्याचा त्याला खूप फायदा झाला नंतर. तर मला वाटतं कुठल्याही बिझनेसमॅननी रिस्क घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण क्लायंटचा पण तेवढा करता म्हणजे क्लायंटचा पण तेवढा तुमचा विश्वास पाहिजे. विश्वास जेव्हा सेल वाढतो तेव्हा विश्वास बसत जातो. ओके. तेव्हा क्लायंटला कळतं की हा जो काही करतोय माणूस ते आपल्याला आधी पटत नव्हतं, पण आपला सेल वाढतो आहे आणि लोकांना हे खूप आवडत आहे, मग आपोआप विश्वास पडत जातो, म्हणजे बसत जातो नंतर विश्वास. त्यामुळे तो प्रॉब्लेम नसतो कधीही. दॅट इन सिम्पल लँग्वेज यू आर सेइंग की तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला घाबरला नाहीत, नंबर 1. अँड सेकंडली इज युअर कॉन्सन्ट्रेशन, युअर मोर कॉन्सन्ट्रेशन इज ओनली ऑन क्लायंट्स प्रॉडक्ट आणि ऍडव्हर्टाइजमेंटच्या सिम्प्लिसिटीकडे. इट हॅज टू बी. मी सांगू का, ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन तुम्ही जेव्हा करता तेव्हा दिस इज नॉट टू शो युअर क्रिएटिव्हिटी ऑर विन अवॉर्ड्स. आय सी. म्हणजे अवॉर्ड मिळालं तर ठीक आहे, पण तुमचं ऍडव्हर्टायझिंग इज अ पार्ट ऑफ मार्केटिंग. त्यामुळे
आपल्या क्लायंटचा प्रॉडक्ट विकणं इज द ओनली पर्पज ऑफ अन ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन. इट इज नॉट टू शो की आपण किती क्रिएटिव्ह आहोत, आपण किती अवॉर्ड मिळतात, त्याला काही ह्याला महत्व नसतं. महत्व ह्याला आहे की तुमच्या क्लायंटचा प्रॉडक्ट ह्यामुळे विकला जातोय का. तर एव्हरी ऍडव्हर्टायझिंग पर्सन मस्ट कीप दॅट इन माइंड की आय एम अ पार्ट ऑफ अ मार्केटिंग मिक्स. आय एम नॉट सम इंडिपेंडेंट क्रिएटिव्ह. मग तुम्ही नाटकं करा, तुम्ही कविता करा, ते इंडिपेंडेंट तुम्ही काही करा. ओके दॅट इज फाईन आर्ट. ऍडव्हर्टायझिंग इज अ कमर्शियल आर्ट. ओके इट इज ऍड मेड फॉर अ कॉमर्स पर्पज. इट इज नॉट फाईन आर्ट्स. की मला हे खूप आवडतं, मला ही कविता करायला खूप आवडते, लोकांना आवडू न आवडो, मला आवडते ही कविता, मला हे नाटक लिहायला आवडतं, मी फक्त 4च माणसं येऊन बघतील नाटक, पण मला हे खूप नाटक आवडतं. ओके Advertising is a commercial art. You are not doing it for yourself. You're doing it to Absolutely. sell a product. ऍब्सोल्युटली. मला एक येस सर, मला महत्वाचं एक म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलोय की गिरगाव चौपाटीला किंवा नरिमन पॉइंटला जाताना तुमचे त्यावेळेला घडलेले भारतामधले जे ज्वलंत इश्यूज असायचे त्याच्यावरती तुमचं गॅरंटेड पोस्टर मिळायचं बघायला आम्हाला दुसऱ्या दिवशी. माझ्या मते इतकं रॅपिड आणि इतकं फास्ट ऍडव्हर्टायझिंग प्रेझेंटेशन तुमच्या व्यतिरिक्त कोणी करताना मला दिसलेलं नाही अजूनपर्यंत. काय सिक्रेट आहे याच्या मागे? त्याच्या मागे काय सांगतो मी की 99% क्रेडिट फॉर दिस doesn't go to me or anybody else who writes Amul Butter. Oh, it's a teamwork. Dr. Kurian. Dr. Kurian जे होते म्हणजे जे अमूलचे हेड, त्यांनी अमूल हे म्हणजे अख्खा ते आनंदचं त्यांनी ते अमूल डेअरी ज्यांनी चालू केली, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि ते म्हणाले की बाबा आम्हाला आय हॅव अ चॉईस ऑफ चुझिंग बिटवीन 5,000 एजन्सीज का 400 काय असतील ते एजन्सीज. आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलंय. मला ऍडव्हर्टायझिंग मधलं काही कळत नाही, तर डोंट शो मी व्हॉट यू डू. Do what you want to do. I will not change a single word in your campaign. आणखीन समजा प्रॉडक्ट नाही चालला तर आय विल चेंज द एजन्सी. आय विल नॉट चेंज युअर लेआउट. आणि ह्या माणसाने आमच्यावर इतका कॉन्फिडन्स, इतका विश्वास ठेवला त्या माणसानी की वर्षभर आम्ही काय करतो त्याला माहित नसायचं. ओके. वर्ष संपलं की मी एक अल्बम घेऊन जायचो आनंदला त्यांच्या मीटिंगसाठी, किंवा मागच्या वर्षी आम्ही ही होर्डिंग तुमच्यासाठी केली होती किंवा हे आम्ही ही कॅम्पेन आम्ही केली होती, त्यांनी तोपर्यंत ते बघितली नव्हती. त्यामुळे अमूल टॉपिकल आणि इफेक्टिव्ह व्हायला हे कारणीभूत जास्ती होतं. की समजा आता आपण बोलतो आहोत, समजा क्रिकेट मॅच चालू आहे आणि तेव्हा सुनील गावस्करने एखादी सेंचुरी मारली, तर मी लगेच एखादी लाईन विचार करायचो, ऑफिसला फोन करायचो बाहेर असलो तर ऑफिसच्या, किंवा अशी माझ्या डोक्यात आयडिया एक आहे, काम करा, असं असं एक तुम्ही लेआउट चालू करा, ड्रॉइंग काढून घ्या, ही लाईन आहे. आणखीन आपल्या मीडिया डिपार्टमेंटला सांगा की ते होर्डिंगवरती बांबूवर लावून स्कॅफोल्डिंग लावून तयार ठेवा आणि मी येतोय आता ऑफिसला. मी ऑफिसला जायचो, आम्ही ते होर्डिंग तयार करायचो, रात्री आम्ही त्या होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवायचो, तो रात्री ते होर्डिंग पेंट करायचा. म्हणजे सकाळी तुम्ही पेपरात वाचतात की सुनील गावस्करने सेंचुरी मारली, तेव्हा त्याच दिवशी सकाळी अमूलच्या त्याचं एक अमूलवर त्याची एक टिप्पणी असायची. लोकांना खूप आश्चर्य वाटायचं की हे तुम्ही कसं करता. म्हणजे कालच संध्याकाळी यांनी सेंचुरी मारली, आज आता होर्डिंगवर कसं काय आलं हे पेंट करून. आता तरी तुम्हाला ते हे आहे, तुम्हाला हल्ली ते फ्लेक्स वगैरे तुम्हाला बोर्ड प्रिंट करून मिळतात, तेव्हा आम्हाला फिजिकली पेंट करायला लागायचं. पण हे सगळ्याला मला वाटतं कारणीभूत वॉज डॉक्टर कुरियन. की हा क्लायंट आमच्याकडून अशी अपेक्षा त्याची नव्हती की आम्हाला दाखवा, आमचं अप्रुव्हल घ्या. तसं असतं तर काय झालं असेल, समजा मी आता एक लाईन लिहिली आहे, मग उद्या सकाळी क्लायंटला भेटायचं, जाऊन मीटिंग घ्यायची की बाबा हे आम्ही असं डिझाईन करतोय, करू का. मग तो म्हणेल की नाही हे थोडं चेंज करून बघा, मला परत परवा दाखवा, मग परवा परत घेऊन जायचं, मग ते परवा तो आणखीन बघेल, मग तो आणखीन कोणतरी म्हणेल की आणखीन कलर थोडा चेंज करून बघूया आपण, मग ते आम्ही करणार. म्हणजे ह्या 3 दिवस गेले की चौथ्या दिवशी सुनील गावस्करने सेंचुरी मारली याला एवढं महत्व राहत नाही. तर लगेच येणं, टॉपिकॅलिटी ज्याला म्हणतात की लगेच येणं, ह्याला महत्व जास्ती असायचं. आणि ते शक्य होतं फक्त डॉक्टर कुरियन सारख्या एखाद्या क्लायंटमुळे. अजून काही असे एक्सपिरियन्सेस तुम्ही शेअर करू इच्छिता? तुमच्या कितीतरी कॅम्पेन्स आहेत, म्हणजे अजूनही आम्ही कुठे ट्रॅव्हलला जातो तर फ्रुटी घेतल्याशिवाय आम्ही काही जात नाही. तर फ्रुटी इज ऑल्सो युअर ओन ब्रँड, यु नो, की अजूनही ती फ्रुटीची ऍड. एक्झाम्पल की मी अमूलचं बटर हँडल करायचो, अमूलचं न्यूट्रामूल म्हणून एक प्रॉडक्ट होतं ते आम्ही हँडल करायचो. नंतर आम्ही अमूलचं दूध लॉन्च केलं. अमूल वॉज द फर्स्ट टेट्रा पॅक मिल्क लॉन्च इन द कंट्री.
ते बॉक्स मध्ये जेव्हा आलं, पहिला आमचा एक ट्रायंग्युलर असा त्रिकोणी बॉक्स होता आमचा, हो मग त्याचा स्क्वेअर बॉक्स झाला पुढे. तर आम्ही जेव्हा फ्रुटीचे जेव्हा आमच्याकडे हे आले, आमच्याकडे मालक आमच्याकडे, की आम्हाला आता आमचा एक माझा म्हणून एक आमचा प्रॉडक्ट आहे, माझ्या भावाचा तो म्हणाला, आणि मला एक तसाच मँगो ड्रिंक मला लॉन्च करायचंय. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की बाबा म्हणजे आत्ताच आम्ही हल्ली म्हटलं एक अमूल दूध लॉन्च केलंय एका टेट्रा पॅक मध्ये, तर आपण बाटलीमध्ये न घेता आपण टेट्रा पॅक मध्ये का लॉन्च करूया नको, मग ते वेगळं होईल काहीतरी. पण पूर्वी काय व्हायचं की तुम्ही बाटली घेतली, हो तुम्ही म्हणजे कोको कोला असेल किंवा पेप्सी असेल काही असेल, की तुम्हाला तिकडे आधी उभं राहून तिकडे प्यायला लागायचं, हो किंवा डिपॉझिट भरून बाटली घरी घेऊन जायची आणि बाटली परत आणून द्यायची. हा एक हो. मोठा म्हणजे तर जेव्हा आम्ही हे फ्रुटी पॅक मध्ये लॉन्च केलं टेट्रा पॅक मध्ये, त्यात हे काही राहिलं नाही. त्यामुळे दॅट वॉज इट सेल्फ अन इनोव्हेशन. मग आम्ही म्हटलं की बाबा आपण लॉन्च करूया, छोट्याशा पॅक मध्ये लॉन्च करूया आपण, विच डझंट नीड डिपॉझिट, विच यू कॅन कॅरी विथ यू, आणि विल प्रमोट इट लाईक दॅट, अ ड्रिंक दॅट यू कॅन कॅरी व्हेरेवर यू गो. आणि मग त्याला मी लाईन लिहिली होती, मी तेव्हा त्या जिंगल मध्ये परत शेवटची अशी होती हो. की मँगो फ्रूट फ्रेश अँड ज्युसी. फ्रेशन ज्यूस. हा, तर ती लाईन मग आणखी त्याचं नाव पण आम्ही दिलं फ्रुटी. तर म्हटलं हे मँगो ड्रिंक आहे आणि लेट्स कॉल इट फ्रुटी. त्याला आम्ही तो एक लोगो केला छान, तेव्हा वेगळा लोगो होता, आता लोगो बदललाय त्याने आता. आणि त्याला आम्ही ते 2 आंबे वगैरे असं हे करून, आणि ते इतकं सक्सेसफुल झालं की जेव्हा बाकीच्या कंपनीने लॉन्च केली मँगो ड्रिंक्स, त्यांची गोदरेजने केलं, वोल्टासने केलं, तेव्हा लोक जाईल मार्केटमध्ये म्हणायचे की हमको एक गोदरेज का फ्रुटी देना, हा म्हणजे बिकेम सिनॉनिमस विथ मँगो ड्रिंक. इतकं ते पॉप्युलर झालं. पण त्यालाही कारण हेच आहे की क्लायंट्स चांगले होते. क्लायंट्स म्हणाले की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऍक्सेप्ट करतो, आम्ही त्यात आम्ही आमचे डिस्कशन आम्ही त्यात करणार नाही. तर असे क्लायंट्स मिळाले की तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. असे ऍब्सोल्युटली क्लायंट मिळणं इम्पॉर्टंट आहे. ऍब्सोल्युटली. पण मिळून सुद्धा ते टिकवणं, हा, मिळून सुद्धा ते टिकवणं. टिकवणं डिपेंड्स ऑन हाऊ वेल द प्रॉडक्ट सेल्स. या It is not on how many awards you win. It is about how many packs of that drink people buy. वर्षोनी वर्ष, if people keep buying that product, if it's successful, मग तुम्हाला कोणी nobody doubts you. तर ह्याची फार गरज असते. now we are coming little ahead. Now the technology changed completely. म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की पूर्वी आम्ही बॅनर पेंट करायचो फिजिकली, आता फ्लेक्स अक्षरशः अर्धा पाऊण तासात प्रिंट होतो आणि तो माणसांनी लगेच लागतो. एका रात्रीत तुम्ही ऍड चेंज करता. तसंच कुठेही तुम्ही आता करायचो, तर आम्ही आमचे जेव्हा काही 25 एक होर्डिंग असतील भारतभर, मग आम्ही प्रत्येक होर्डिंग आमचे आर्टिस्ट बसून हाताने पेंट करायचे लहान लहान, आणि आम्ही ते पोस्टाने पाठवायचो. ओके दिल्लीला पाठवले, कलकत्त्याला पाठवलं, बँगलोरला पाठवलं, पुण्याला पाठवलं, हे आम्ही फिजिकली करायचो. आता तुम्ही इंटरनेटवरती तुम्ही लगेच एक बटन प्रेस केलं की तुम्ही कुठेही जगभरात पाठवू शकता. थिंग्स हॅव चेंज ड्रास्टिकली आता. पण मग डू यू थिंक दॅट ऍडव्हर्टायझिंग ऑल्सो चेंज? बिकॉज आता तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, तुमच्याकडे डिजिटल मार्केटिंग आहे, तुमच्याकडे लिंक्डइन आहे, फेसबुक आहे, अशी कितीतरी माध्यम आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की आता ऍडव्हर्टायझिंग कम्प्लिटली बदललंय? ऍडव्हर्टायझिंग बदललंय 2 प्रकारे. एक म्हणजे इट हॅज बिकम इझियर टू कम्युनिकेट. म्हणजे पूर्वी काय होतं की फक्त टेलिव्हिजन किंवा सिनेमा फिल्म्स किंवा प्रेस ऍड्स किंवा रेडिओ ही 4-5च माध्यमं होती हो. आमच्याकडे. आता सोशल मीडिया आहे, आणि आता सोशल मीडिया हॅज बिकम इंटरॅक्टिव्ह. म्हणजे कन्झ्युमर्स कॅन टॉक बॅक टू यू. तुम्हाला लोकांचे अभिप्राय लगेच कळतात तुम्हाला हो. की आम्हाला ही कॅम्पेन आवडली. पूर्वी असं आम्हाला रिसर्च करायला लागायचा की लोकांनी ही कॅम्पेन आवडते आहे का, तो खर्चिक काम होतं. आता ते विदाऊट स्पेंडिंग एनी मनी तुम्हाला लगेच रिस्पॉन्स मिळतो. पण झालंय काय की पूर्वी आमचे जे क्लायंट्स होते, म्हणजे ऍटलिस्ट माझे जे क्लायंट्स होते, आता अमूल म्हणा किंवा टाटा टी म्हणा किंवा गुड नाईट म्हणा किंवा हे पार्ले म्हणा किंवा बँक ऑफ इंडिया होता आमचा, झेनिथ कॉम्प्युटर्स होता, सँडोज, ग्लॅक्सो, हे आमचे क्लायंट्स होते. समहाव ह्या क्लायंटचा आमच्यावर खूप विश्वास असायचा, आणि वी वर डीलिंग डायरेक्टली विथ द टॉप पर्सन इन द कंपनी. की आता अमूल म्हणजे आम्ही डॉक्टर कुरियनशी बोलायचो, टाटा टी म्हणजे आम्ही तेव्हा मिस्टर कृष्णकुमार वॉज द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ टाटा टी किंवा ताज, त्यांच्याशी आम्ही बोलायचो. किंवा गुड नाईट मध्ये आर मोहन म्हणून जे होते, ज्यांनी जे लॉन्च केलं होतं गुड नाईट हिट वगैरे, त्यांच्याशी आम्ही बोलायचो. त्यामुळे 10 लोक त्यात
आपापली मतं देत नव्हते. त्यामुळे त्या कॅम्पेनची आयडिया जी ओरिजिनल आयडिया जी होती तशी शेवटपर्यंत साकारली जायची. And that's why it was a great idea, communicated the way it should have been communicated. आता झालंय काय की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खूप लेयर्स असतात. म्हणजे एक ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर असतो, एक मार्केटिंग मॅनेजर, जनरल मॅनेजर मार्केटिंग असतो, आणखीन काहीतरी एक ऑल इंडिया सेल्स मॅनेजर असतो आणि प्रत्येक माणूस त्यात काहीतरी सजेस्ट करत जातो. तुम्ही जेव्हा त्यांना एखादी कॅम्पेन दाखवाल तर प्रत्येकाला वाटतं की आपण इफ आय जस्ट अप्रूव्ह इट, माझं काम काय इकडे, आय मस्ट हॅव सम कॉन्ट्रीब्युशन टू दिस. म्हणून तो माणूस मग तुम्हाला मध्ये काहीतरी सजेस्ट करत जातो की आपण हे असं चेंज करूया. मग दुसरा आणखीन एक माणूस तो आणखीन वरचा माणूस आणखीन काहीतरी परत चेंज करतो. सो बाय द टाइम दॅट कॅम्पेन इज फायनली अप्रूव्ड, द ओरिजिनल आयडिया इज कम्प्लिटली गॉन. त्यामुळे मला वाटतं की ऍडव्हर्टायझिंग इज बिकमिंग व्हेरी मीडिऑकर, नॉट बिकॉज क्रिएटिव्ह माणसं कमी आहेत. मला वाटतं क्रिएटिव्ह माणसं खूप आहेत, आमच्यापेक्षाही चांगली क्रिएटिव्ह माणसं आहेत, पण त्यांना समजून घेऊन त्यांना तेवढा कॉन्फिडेंटली त्यांना तेवढं काम करू देणारी क्लायंट्स आता नाही आहेत. ते फार इंटरफिअर करतात. मग आता इंटरनॅशनल कंपनी ते म्हणतात की आमचं लंडनला हेड ऑफिस आहे, तिकडनं आपलं अप्रुव्हल आलं पाहिजे. ह्यामध्ये वेळ जातो खूप. आणखीन जी यंगस्टर जी आहेत, जे अगदी हौशेने येतात ह्या फील्डमध्ये, त्यांना फार फ्रस्ट्रेशन येतं मग याच्यामध्ये. म्हणजे माझ्या ईमेलवरती अशी एक फिक्स लाईन आहे की कॅमल इज अ हॉर्स डिझाईन बाय अ कमिटी. जेव्हा एखादी कमिटी म्हणते की आपण एक घोडा डिझाईन करूया, तेव्हा तो कधी घोडा शब्द देत नाही. कोणतरी म्हणते आपण याचे पाय लांब करूया, कोणतरी म्हणते त्याला पाठीवर आपण असं खेळ देऊया, पकडता येईल, ती मान थोडी लांब करूया. मग त्याला काय होतो, घोडा राहत नाही, तो मग उंट होतो तो. माझं म्हणणं, इफ यू वॉन्ट अ हॉर्स, डोंट गेट अ कमिटी टू अप्रूव्ह अ हॉर्स. तुम्ही एखादी डिझाईन घ्या, से आय लाईक इट ऑर आय डोंट लाईक इट, पण डोंट चेंज इट. हे हल्ली फार कमी होत आहे मला वाटतं. त्यामुळे मग हल्ली ऍडव्हर्टायझिंग इज गेटिंग व्हेरी, त्यात कोणी रिस्क घेत नाही, त्यात कोणी इनोव्हेटिव्ह काही करत नाही आहे. तर दॅट इज वन बॅड पॉइंट ऑफ ऍडव्हर्टायझिंग. की त्याच्यामुळे होतंय काय की यंगस्टर्स डू नॉट वॉन्ट टू जॉईन ऍडव्हर्टायझिंग. आणि मला वाटतं ऍडव्हर्टायझिंग इज अ बिझनेस ऑफ यंगस्टर्स. तरुण माणसांनी इकडे येऊन काम करणं. आणि यंगस्टर्स हॅव फॅन्टॅस्टिक आयडियाज. म्हणजे मी दरवर्षी कॉलेजमध्ये जे आहे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन जे असतात त्याला नेहमी एक जज म्हणून जात असतो. आणि तिकडे मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टायझिंगची जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा ही यंग मुलं मुली जे असतात ते एका तासाभरात ज्या काही कॅम्पेन्स करतात त्या आम्ही एका वर्षात नाही करू शकत प्रोफेशनल ऍडव्हर्टायझिंग लोक. यंगस्टर्स हॅव ट्रिमेंडस आयडियाज, पण त्यांना तो स्कोप दिला पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुम्ही करा, व्हॉट एव्हर यू से वी विल बाय. मग इनोव्हेशन होतील, मग काहीतरी चांगल्या कॅम्पेन्स बाहेर येतील. ते हल्ली होत नाहीये मला वाटतं. म्हणजे क्लायंटने थोडासा तरुणांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. इंटिग्रिटी आणखीन मला हे स्वतःला आवडत नाहीये, पण तुझ्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. आम्ही अमूलचं जे म्हटलं मगाशी की ते पहिलं आम्ही त्रिकोणी पॅक लॉन्च केला अमूल मिल्कचा. डॉक्टर कुरियन हेटेड दॅट डिझाईन. ओके. हेटेड म्हणजे जेन्युइन आवडत होतं ते. आम्ही कधी मीटिंगला गेलो आणि तो पॅक काढला बाहेर की ते म्हणायचे, ओ माय गॉड, यू आर स्टील युझिंग दॅट हॉरिबल पॅक. आम्ही त्याला म्हणतो, नाही सर, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांना खूप आवडतो. मग ते आम्हाला एक मल्याळम म्हण सांगायची की मल्याळम मध्ये अशी एक म्हण आहे की अ क्रो फाइंड दिस चिल्ड्रन व्हाईट अँड ब्युटिफुल. कावळ्याला नेहमी वाटतं की आपली मुलं खूप सुंदर आणि गोरी आहेत. ते म्हणाले की तुम्ही हे डिझाईन केलं तर यू नॅचरली से इट्स अ गुड पॅक, पण इट्स अ हॉरिबल पॅक, इट्स व्हेरी बॅड, पण डोंट चेंज इट. यू आर द बॉस, वी हॅव अपॉइंटेड यू एज अन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. मला आवडत नाही हा पॅक, पण तुम्ही रेकमेंड करता तर आय गो विथ युअर रेकमेंडेशन रादर दॅन माय प्रेफरन्स. अशी क्लायंट्स मिळणं फार गरजेचं असतं की मला स्वतःला हे आवडत नाहीये, पण यू आर द एक्सपर्ट, आय एम एम्प्लॉईड किंवा आय एम अपॉइंटेड. तर तुमचं मत माझ्या स्वतःच्या लाइकिंग पेक्षा जास्ती महत्वाचं आहे. हे जेव्हा क्लायंटला कळतं तेव्हा चांगल्या कॅम्पेन होऊ शकतात. ओके. आम्ही आता ऍडव्हर्टायझिंग कडे ऍज अ ऑन्टरप्रिनर्स आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असतो. आय हॅव सीन मेनी ऑन्टरप्रिनर्स, दोज आर नॉट हॅव्हिंग अ सिम्पल विजिटिंग कार्ड और दे डोंट हॅव वेबसाईट ऑल्सो. म्हणजे आज एवढं आम्हाला, वी आर ब्लेस्ड जनरेशन आय कॅन से, कारण आम्हाला ईमेल्स, आम्हाला सगळे स्मार्टफोन्स आणि अक्षरशः फिंगर टिप वरती आम्हाला एका मिनिटात जगामध्ये कुठेही पोहोचता येतं. तरी आम्ही आमच्याकडे आमची वेबसाईट नसते आणि आमच्याकडे चांगलं स्वतःचा ब्रँड नसतो किंवा लोगो नसतो. तर व्हॉट इज युअर गायडन्स टू दिस जनरेशन?
नाही, माझं म्हणणं की दिस जनरेशन ऑफ बिझनेसमॅन एंटरप्रेन्योर जे काही आहेत, तुमच्याकडे इतकी टेक्नॉलॉजी सध्या आहे की आता गेले 40 दिवस आपण घरी बसलो आहोत. 40 दिवस आम्ही कुठे घराच्या बाहेर पडलेलो नाहीयेत. आय हॅव जस्ट फिनिश डुईंग 3 मेजर कॅम्पेन्स फॉर टांझानिया. हो. म्हणजे माझा क्रिएटिव्ह डिरेक्टर जो ड्रॉइंग्स वगैरे करतो तो डोंबिवलीला राहतो, मी चेंबूरला राहतो. आम्ही दोघांनी फोनवरती आणखी इंटरनेटवरती बोलून वी हॅव क्रिएटेड कॅम्पेन्स, सेंट इट टू टांझानिया फॉर अप्रुव्हल. त्याचा अप्रुव्हल आता बाय नेक्स्ट वीक दे विल कम बॅक टू अस विथ अप्रुव्हल. इतकी टेक्नॉलॉजी आहे तर यू मस्ट यूज दॅट. यू कॅनॉट स्टील स्टिक टू युअर ओल्ड फॅशन आयडियाज. पूर्वी असं नव्हतं, आम्ही असंच काहीतरी करत राहू, असं करण्याचा अर्थ नसतो. यू मस्ट चेंज विथ द टाइम्स. आणि ॲज अ सेट की आता आम्ही घराच्या बाहेर न पडता आम्ही कॅम्पेन्स नॉट फॉर इंडिया, फॉर टांझानिया आम्ही करतो आहोत. ऍब्सोल्युटली. तर ह्याची इतकी गरज आहे की आणि आम्ही यंगस्टर्स नो मोर अबाउट दिस दॅन वी नो. टेक्नॉलॉजी यंगस्टर्स एवढी माहिती असते, वे यंगस्टर्स कॅन यूज टेक्नॉलॉजी आपण नाही करू शकत. तर दे मस्ट यूज दॅट मोर अँड मोर. तर त्यामुळे तुम्ही म्हणता की वेबसाईट नाही आहे किंवा तुमचं व्हिजिटिंग कार्ड नाही आहे, दिस इज युजलेस. यू हॅव टू इन दिस वर्ल्ड, इफ पीपल वॉन्ट टू नो अबाउट यू, यू मस्ट हॅव अ वेबसाईट. वेअर कॅन आय फाइंड आउट अबाउट यू? तुम्ही मला 5 मिनिटं भेटला एखाद्या सेमिनारमध्ये, मला कार्ड दिलं की माझं नाव हे आहे, तुमची मला काहीही माहिती नाहीये, पण इफ आय ऑन दॅट कार्ड इफ आय से की माझी ही वेबसाईट आहे, यू विल गेट कम्प्लीट डिटेल्स ऑफ माझे बाकीचे क्लायंट्स कोण आहेत, मी आणखीन काय काम केलंय. सो वन्स यू नो दॅट, दॅट बिकम्स युअर सेल्समन. द वेबसाईट इज युअर सेल्समन फॉर युअर कंपनी. तर यू मस्ट यूज ऑल दीज थिंग. मला माहित नाही की का लोक यूज करत नाही. अनप्रोफेशनलिझम थोडासा. अनप्रोफेशनलिझम किंवा पूर्वी आमचं चालायचं, आता आणखीन काय वेगळं नवीन करून काय होणार आहे, ही जी एक प्रवृत्ती असते. किंवा आम्ही इतकी वर्ष आम्ही आता धंदा करतो आहोत, आमचा बिझनेस चालू आहे, त्यात नवीन करण्यात हे नवीन सगळे म्हणजे फॅट्स आहेत, याला काही अर्थ नसतो. चलाव सिस्टीम. चलाव सिस्टीम. आणि वी आर डुईंग वेल असेल, आणखीन काय गरज आहे आणखीन काय नवीन करण्याची, ही एक म्हणजे एक प्रवृत्ती असते. Great. Sir, we have limited time and I'm extremely happy that तुमचं advertising life आम्ही जाणलं. पण सर, I please request you की आपण एपिसोड नंबर 2 करूया, बिकॉज मला तुमची दुसरी एक बाजू आहे जी थिएटर आहे. आणि यू ॲज अ पर्सन, यू नो ॲज अ इंग्लिश ही डेफिनेशन तुम्ही थिएटर मध्ये आणलीत. आणि तुमची आणखीन काही हॉबीज आहेत ज्या मी खूप वर्ष जाणतीये. यू आर अ कार लव्हर, यू आर अॅनिमल लव्हर. तो पण एक तुमचा खूप सुंदर भाग आहे. तर माझी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे सर, आपण थोड्याच दिवसांमध्ये आपण एपिसोड 2 तुमच्या बरोबर परत करूया. आणि नक्कीच पुन्हा आम्हाला तुम्हाला दुसरी बाजू तुमची जाणून घ्यायला आवडेल. तर आज आपण इथे थांबतोय आणि थँक्यू व्हेरी मच सर. नाईस टॉकिंग टू यू. Thank you. थँक्यू.